जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्यात 28 फेब्रुवारी 2023च्या GR नुसार 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि याच योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, जे शेतकरी अनुदानासाठी आपले अर्ज भरून या योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांच्या अनुदान वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR 7 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, राज्यातील संभाजीनगर विभागातील, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अन्नधान्य दिलं जात होतं। परंतु अन्नधान्याच्या तुटवड्यामुळे केशरी शिधापत्रिका आधारित शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम देण्यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याच्याच अंतर्गत सुरुवातीला प्रतिमाह 150 रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली होती, ज्याच्यामध्ये 20 जून 2024च्या GR नुसार ही रक्कम बदल करून या लाभार्थ्यांना जून महिन्यापासून अर्थात 70 रुपये प्रति लाभार्थी अशी रक्कम मंजूर करण्यात आली आहे। परंतु 8 ते 9 महिने झाले या लाभार्थ्यांना अद्याप देखील अनुदानाचे वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि याच्यासाठी या अनुदानाचे वितरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे वितरण करण्यासाठी 7 फेब्रुवारी 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन लेखाशीर्ष उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच लेखाशीर्षाच्या अंतर्गत निधीचं वितरण करून आता या पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर पूर्वनी मागणीद्वारे निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता लवकरच ही रक्कम या लेखाशीर्षाखाली अंतर्गत वितरित केली जाईल आणि जे लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र आहेत अशा लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी प्रतिमाह 170 रुपये याप्रमाणे अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।